नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रणय खंदार आपले स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर. काही दिवसांपूर्वी आपण गणितातील वेळ, वेग आणि अंतर या टॉपिकला सुरुवात केलेली होती. त्याचे पहिले 3 भाग मी आधीच अपलोड केलेले आहे, तर ते तुम्ही अवश्य बघून घ्यावे. त्यापैकी पहिल्या भागात आपण जसे की शिकलो होतो की रेल्वे ही नेहमी 2 प्रकारच्या घटकांना ओलांडत असते. एक असतो स्थिर घटक आणि एक असतो गतिमान घटक. स्थिर घटकात पण 2 प्रकार पडतात. एक असते लांबी असलेले आणि दुसरे असते लांबी नसलेले. लांबी नसलेले म्हणजे जसे की थांबलेला माणूस, एखादे झाड, एखादी विजेचा खांब यांना रेल्वे कशा प्रकारे ओलांडते किंवा रेल्वेचा ताशेवेग कसा काढला जातो याचा अभ्यास आपण पहिल्या भागात केला होता. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण रेल्वे लांबी असलेल्या घटकांना म्हणजे एखादी प्लॅटफॉर्म, एखादी पूल, बोगदा किंवा एखादी थांबलेला माणूस या घटकांना कशा प्रकारे ओलांडते याचा सुद्धा अभ्यास केलेला होता. नंतर तिसऱ्या भागामध्ये आपण रेल्वे गतिमान घटकांना कशा प्रकारे ओलांडते, जसे की तिच्या विरुद्ध दिशेने येणारी रेल्वे किंवा समान दिशेने येणारी रेल्वे यांना रेल्वे कशा प्रकारे ओलांडते याचा अभ्यास केलेला होता. तर आज आपण फक्त वेळ, वेग, अंतर या टॉपिकवरील आतापर्यंत स्पर्धा परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा इथे उहापोह करणार आहोत. तुम्ही म्हणत असाल की काय सर, या एकाच टॉपिकला इतका वेळ लावला? तर होते असे की कोणत्याही टॉपिकबाबत तुमच्या जर संकल्पना स्पष्ट असतील तर त्या टॉपिकवर जर कोणताही प्रश्न आला किंवा कोणताही प्रश्न विचारला गेला तर तुम्ही त्याचे उत्तर सहज सोडू शकता. नाहीतर काय होते, एखादी मास्तर येतो, 4-5 गणितं घेतो, थोडंसा वरवर सांगतो आणि बस झालं, आणि म्हणतो सूत्र वगैरे पाठ करा. सूत्र वगैरे पाठ करून काय, फक्त सूत्रच पाठ करायचे आहे का? जर तुमच्या संकल्पना स्पष्ट असतील ना तर हा चॅप्टर तुम्ही कधीच विसरणार नाही. प्रश्न पहिला, 180 मीटर लांबीची रेल्वे ताशी 144 किलोमीटर या वेगाने धावताना एका विजेच्या खांबास किती वेळात ओलांडेल? या गणिताला जास्तीत जास्त 5 सेकंद लागायला पाहिजे. 4.5 सेकंद. 4.5 सेकंद याचं उत्तर यायला पाहिजे. गणिताचं उत्तर कोणी पण काढते हो, खूप मोठा विषय नाही, पण ते उत्तर येते किती वेळात हे इम्पॉर्टंट असते. जसं मी शिकवलं होतं, ताशी 144 किलोमीटर म्हणजे 36 सेकंदात 1440 मीटर. 180 लांबी, कारण विजेचा खांब दिलेला आहे, खांबाला काही लांबी नसते. या 1440 ला 180 ने भाग दिला तर उत्तर 8 पट येते. याचे 8 पट, 36 भागेला 8, 4.5 सेकंद. आणि आता हेच गणित तुमच्या पद्धतीने सोडून पाहू. अंतर दिलेलं आहे, वेळ काढायची. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, हे सूत्र पाठ. अंतर 180 मीटर, वेळ दिलेली नाही, वेळेला x म्हण, गुणाकारात वेग 144 आणि तेच 5/18. 18 ने भाग दिला 8, 8×5 = 40. हे 180, 180 ला 40 ने भागा, हे 2 शून्य कटले, उत्तर 4.5. आता तुम्हीच सांगा, कोणती पद्धत सोपी वाटली, कोणत्या पद्धतीत कमी वेळ लागला? ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस
420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं होतं अंतरांची बेरीज 480 अधिक 420 900 ताशी 60 किलोमीटर 600 मीटर 36 सेकंदात तर 900 मीटर 54 सेकंद 54 सेकंद याचं उत्तर यायला पाहिजे. जास्तीत जास्त 5 सेकंद कसं? ताशी 660 किलोमीटर म्हणजेच 600 मीटर 36 सेकंद 480 आणि 420 900 भाग जातो. 300 दुनी 600 300 तिरी 900 18चे दुप्पट 36 18चे तिप्पट 54 सेकंद. आता मी हे एवढ्या लवकर कसे केले हे सांगण्याचा वेळ माझ्याकडे नाही. यासाठी मी आधीच 3 लेक्चर घेतलेले आहे, ते तुम्ही अवश्य पाहून घ्या. 2 स्थानकातील अंतर 540 किलोमीटर एवढे असून स्थानकावरून सकाळी 8:30 वाजता एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर या वेगाने सुटत असेल आणि त्याच वेळी बस स्थानकावरून ताशी 75 किलोमीटर वेगाने दुसरी रेल्वे सुटत असेल तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वाजता भेटतील? समजा हे रेल्वे स्टेशन असेल आणि ब रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन वरून सकाळी 8:30 वाजता एक रेल्वे ब रेल्वे स्टेशन कडे जाते आणि त्याच वेळी ब या स्थानकावरून अ या स्थानकासाठी एक रेल्वे सुटते. हिचा ताशी वेग 60 किलोमीटर पर आवर. हिचा ताशी वेग 75 किलोमीटर पर आवर. मी आधीच सांगितले की जर दिशा विरुद्ध असेल तर वेगांची नेहमी बेरीज होत असते. 60 आणि 75 135. 135. अंतर किती कापायचं आहे? 540 किलोमीटर. म्हणजेच 540 भागाकार 135. उत्तर 4 येईल. 4 तास. पण विचारलं काय? किती तास लागतील हे नाही विचारलं. किती वाजता भेटतील? 8:30. 8:30 यात 4 तास मिसळले 12:30. 12:30 वाजता त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना 12:30 वाजता भेटतील. प्रश्न 5. एका 400 मीटर धावण्याच्या ट्रॅकवरती एक धावपटू अर्ध्या तासात 10 फेऱ्या मारत असतील तर त्याचा ताशी वेग काय? एका धावण्याच्या ट्रॅकवरती जर तो अर्ध्या तासात 10 फेऱ्या मारत असतील तर एका तासात त्याच्या 20 फेऱ्या होतील. एका तासात 20 फेऱ्या 400 मीटरची एक फेरी 8000 मीटर
म्हणजे एका तासात तो 8000 मीटर एवढे अंतर कापत असते. 8000 म्हणजे 8000 मीटर म्हणजे 8 किलोमीटर. म्हणजे तो एका तासात 8 किलोमीटर एवढे अंतर कापत असेल. म्हणजे त्याचा ताशी वेग असेल 8 किलोमीटर प्रति तास. प्रश्न 6. सकाळी 10:30 वाजता निघालेला ताशी 24 किलोमीटर वेगाने चालणारा सायकल स्वार प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतो, तर 120 किलोमीटर अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल? समजा हा 120 किलोमीटरचा मार्ग ताशी 24 किलोमीटर म्हणजे प्रत्येक तासात 24 किलोमीटर एवढे अंतर पार करतो. 120 भागेला 24 5 म्हणजे एवढे अंतर 5 तासात पूर्ण करेल. पण एक अट आहे, प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतो. म्हणजेच 1 2 3 4 5 त्याला 5 तास लागतील. पण प्रत्येक तासाला 10 मिनिटे विश्रांती घेतो म्हणजे 5 तासात तो 4 वेळा विश्रांती घेईल. इथे 10 मिनिट विश्रांती घेईल, इथे 10 मिनिट, इथे 10 मिनिट व इथे 10 मिनिट. तो इथे विश्रांती घेणार नाही. इथून त्याची सुरुवात होईल आणि इथे शेवट. मग तो एकदा पोचला की मग तो विश्रांती घेतो की काय करतो हे सांगलेलं नाही. फक्त त्याने एवढीच माहिती आपल्याला दिलेली. जायला 5 तास लागतात. हे 10 मिनिट, हे 10 मिनिट, हे 10 मिनिट, हे 10 मिनिट, 10 चे 40 मिनिटे तो विश्रांती घेतो. म्हणजे 5 तास अधिक 40 मिनिटे एवढा वेळ त्याला पहिल्या टोकापासून त्या गावी पोहोचण्यासाठी लागेल. सकाळी 10:30 वाजता निघतो. यात 5 तास आणि 40 मिनिट ऍड करा. 4 वाजून 10 मिनिटे. त्याला गावी पोहोचण्यासाठी 5 तास आणि 40 मिनिटे लागतात. आणि तो गावी पोहोचेल तेव्हा 4 वाजून 10 मिनिटे एवढा वेळ झालेला असेल. एका रेल्वेचा ताशी वेग 48 किलोमीटर असल्यास तिला काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात. जर रेल्वेचा ताशी वेग वाढवून 72 किलोमीटर केला तर तेवढेच अंतर जाण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागेल? रेल्वे एका तासात 48 किलोमीटर जाते. तर 6 तासात 48 गुणाकारात 6 288 किलोमीटर जाईल. तेच जर त्या रेल्वेचा ताशी वेग वाढवून 72 किलोमीटर केला तर तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? या 288 ला 72 ने भाग द्यावा लागेल. 4 तास एवढा वेळ लागेल. एक व्यक्ती त्याच्या गाडीने औरंगाबाद ते पुणे ताशी 20 किलोमीटर या वेगाने जातो व पुणे ते औरंगाबाद ताशी 60 किलोमीटर या वेगाने परत येतो, तर त्याचा सरासरी वेग काय?
आता औरंगाबाद ते पुणे हे अंतर काढत बसू नका. हे जनरली नाव दिलेले आहे. या जागी कोणत्या पण शहराचं नाव घेऊ शकते. तो गेला आणि परत आला म्हणजे जाण्याची क्रिया दोनदा घडली म्हणून 2 लिहून घेऊ गुणाकाराने. त्याचा जाण्याचा वेग ताशी 20 किलोमीटर आणि त्याचा येण्याचा वेग 30 किलोमीटर. भागाकारात जाणे आणि येणे म्हणजे जाणे आणि येणे दिशा विरुद्ध आहे. या दिशा विरुद्ध असली तर वेगांची बेरीज होत असते म्हणून 20 अधिक 30. 20 दुणे 40, 40 गुणिले 30 1200. भागाकारात 20 अधिक 30 50. हा शून्य कटला, हा शून्य कटला. उत्तर 24. म्हणजे संपूर्ण प्रवासात त्याचा ताशी वेग 24 किलोमीटर एवढा असेल. 24 किलोमीटर पर आवर. तसेच या प्रश्नाला आणखी दुसऱ्या पद्धतीने पण सोडवता येते. 20 आणि 30 या दोन संख्येचा लसावी 60 येतो. लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला दोन्ही संख्येने भाग जातो. दोन्ही कट्टे 20. 30 चा गुणाकार 2 सोबत 30 गुणिले 2 बरोबर 60. ही लसावी काढण्याची सर्वात सोपी पद्धत. याचा पण आपण समोर अभ्यास करणारच आहोत. आतापर्यंत फक्त एवढेच लक्षात ठेवा की तो 60 किलोमीटर गेला आणि 60 किलोमीटर आला म्हणजे संपूर्ण प्रवास 120 किलोमीटरचा होता. 120 किलोमीटर. 60 ला 20 ने भागले तर 3 उत्तर येते आणि 30 ने भागले तर 2 उत्तर येते. 3 आणि 2 5. 120 ला 5 ने भागले उत्तर 24. वेळ, वेग आणि अंतर या टॉपिकचा शेवटचा भाग होता. परीक्षेत वेळ, वेग आणि अंतर या टॉपिकवर विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांच्या पॅटर्नचा आज आपण इथे उहापोह केलेला आहे. तसेच पुढील व्हिडिओमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करूया. आणि जर या व्हिडिओमुळे तुमच्या अभ्यासात प्रोग्रेस झाली असेल तर व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.